करेक्ट. आता जसं तुला वाटलं तसंच दुसऱ्या कोणाला तरी वाटलं. हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागामध्ये म्हणजे 1 मेच्या भागामध्ये इकडे विजय व रम्याच्या खुरापती डोक्यामध्ये चालू असतात. भयंकर प्लॅन शिजत असतात. विजयने रम्याला पपईचे ज्यूस पिण्यासाठी दिलेले असते. तर ते ज्यूस पिऊन रम्या म्हणते, पपईचे ज्यूस? विजय म्हणतो, अगदी बरोबर. आता असं तुला वाटलं तसंच नंदिनी आणि काव्याला वाटलं तर त्यांनी ज्यूस म्हणून पपईचं ज्यूस पिलं तर काय होईल? रम्या म्हणते, असले प्लॅन कसे काय तुझ्या डोक्यामध्ये येतात? असं जर झालं तर नंदिनी आणि काव्याला बाळ होणार नाही आणि दोघीचं पण मिसकॅरेज होईल. रम्या आता ते ज्यूस बदलून पपईचं ज्यूस त्या जागी ठेवते. तर आता नंदिनी ते ज्यूस घेऊन काव्याला 1 ग्लास आणि स्वतःसाठी 1 ग्लास घेऊन आलेली असते. आता नंदिनीने आणलेले ज्यूस काव्य आणि नंदिनी पिणार का? देशमुख कुटुंबावर आणखी नवीन संकट येणार का? हे आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. मालिकेचे असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक